मी मिलिंद बोलतोय। मिलिंद? हां। नाही, माझ्या मिस्टरांना भेटायचंय तुम्हाला। हे एवढं सगळं सफाईदारपणे होऊन सुद्धा जान्हवी आणि दिवाकरला संशय कशाचा येतोय? नको रे, पाठवत जाऊ प्लीज। हो पण का? पिल्लाला गिळणाऱ्या पक्षिणीसारखी दबा धरून बसलेली असते प्राची। आणि अशाही परिस्थितीमध्ये मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे। हलकट बेशरम! मोनिका, काय करतेस तू हे? आपण कोण? सीमा, बँगलोरवरून आली आहे। माझ्या बहिणीला, आईला, त्या दोघींना या गोष्टीची कल्पना नाहीये। कोलमडतील त्या दोघी। आपण बिझनेस करायचा। बिझनेस? हे धाडस आपल्याला करावंच लागेल। थोड्या वेळापूर्वी इथं काही घडल्याची शंका यायची नाही चरण, पण मोनिका ती सांगितल्याशिवाय राहणार नाही। प्राची, काही खरं नाही तुझं। शरणला जर कळलं ना, जीव घेतील ते। मी का घाबरते? मी कुठे काय केले? सरळ कानावर हात ठेवायचे। मोनिका खोटं बोलते, ती इथे आलीच नव्हती असं सांगायचं। आले आले। काय? चल। काय शोधताय? इथे काहीच घडलं नाहीये, म्हणजे कोणीच आलं नव्हतं इथे। काय? खरंच सांगते, गळ्याच्या पत। गळा? काय? या दोरीचा उपयोग करायचा आहे। कसा आणि केव्हा ते मी ठरवेल। मोनिका, अगं मोनिका, हे काय झालंय? अगं कुठे गेली होतीस तू? मोनिका, काय झालंय सांगशील का?
का रडतेस? मोनिका काही बोलशील का तू? सागर, अवी अरे घरात कुणी नाही वाटतं. नाही. शरम कशी वाटत नाही रे तुम्हाला असले धंदे करायला? अवी सागर, मोनिकाला होणाऱ्या अनावरस मुलाचा बाप म्हणून घेणाऱ्यास का स्वतःला? नॉनसेन्स. अवी अरे नम्रता, नम्रता, अगं इकडे. काय झालं? अगं ते परांजपे साहेब आता इथे येत आहेत. काय? हो हो, त्यांचा फोन आला होता. त्यांनी मला विचारलं की तुम्ही कुठे आहात. मी म्हटलं घरी आहे. मी त्यांना विचारलं तुम्ही कुठे आहात, तर ते म्हणाले गोडाऊनसाठी लँड बघायला इथे आलोय. तर मी त्यांना म्हटलं की या घरी. अहो पण माधुरीचं आपण त्यांना काहीच कळवलं नाहीये. आता काय हो? हा बघू काय. अरे बापरे, आले वाटतं ते. मी बघतो. अरे या 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 परांजपे साहेब या. नमस्कार. नमस्कार नमस्कार. या ही माझी मिसेस. नमस्कार. काय कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे. या ना या. या या बसा बसा. या प्लीज प्लीज बसा. वाह, छान घर आहे तुमचं. नाही काय काही नाही हो. आपली पायधूळ लागली घराला, त्यामुळे आनंद वाटतो. मामा कोण आलाय ग? ये प्रिया. ही प्रिया आमची धाकटी मुलगी. वाह, छान. काय करते बेटा तू? ग्रॅज्युएशन झालंय, आता बघू. प्रिया जा काकांसाठी पाणी घेऊन ये. हो. इथे शेजारी आलो होतो मी. म्हटलं तुम्हाला फोन करून कुशाली विचारावी. अजून तुम्ही काहीच कळवलं नाहीत आम्हाला. मग अजून आम्ही किती वाट पाहायची? नाही तसं नाही परांजपे साहेब. म्हणजे नेमकं काय झालं की पाणी घ्या ना. घ्या. माधुरी आली. काय सुनबाई, कशा आहात तुम्ही? सुनबाई, माधुरी, अगं हे प्रवीणचे वडील श्यामराव परांजपे. हा अगं हे फार मोठे कारखानदार आहेत. म्हणजे बेलापूरला यांचा फार मोठा कारखाना आहे. पप्पा, तुम्हाला मी सांगितलं ना मला हे लग्न करायचं नाही म्हणून. तुम्ही यांना कळवलं नाही. सॉरी का ताई. निघतो मी. परांजपे साहेब माझं प्लीज ऐका. अहो तिचं म्हणणं तसं नाही आहे. प्लीज परांजपे. काय सांगतेस काय मोनिका? खरंच मी अक्षरशः पळून आले तिकडनं.
नाही तर माझ्या मम्माने आणि त्या कुणालने तर आहे ना मला. शी, काय लोक आहेत ही. मोनिका प्लीज रिलॅक्स. हे बघ, आई बाबांना सांगितलंयस आणि तुझ्या पप्पांना. प्लीज तूही कुणालाही नको सांगूस. अगं असं कसं म्हणतेस तू. हे बघ मला. नाही ज्योती प्लीज, हे तुझ्यापर्यंतच ठेव. मी पुन्हा घरी एकटी कधीच नाही जाणार. पप्पा घरी आहेत की नाही याची खात्री केल्याशिवाय मी पुन्हा नाही जाणार. म्हणजे पुन्हा प्रकार घडण्याचा प्रश्नच येत नाही ना. ज्योती प्लीज कुणालाही काही बोलू नकोस. अगं अगं पण ज्योती प्लीज, तुला कळत कसं नाहीये. उगाच सांगते का मी. अगं पप्पांनी ड्रिंक्स आत्ताच सोडलीये आणि त्यांना हे सगळं कळलं ना तर त्या नालायक बाईचा जीव घेतील ते. मग त्यांना फाशी होईल आणि मला माझे पप्पा हवेत ग. ओके. ज्योती ऍक्च्युली हे सगळं झाल्यावर मी घरी आले ना तेव्हा सागर घरी एकटाच होता. बरं मग. आणि मी खूप घाबरलेले ना म्हणून मी नकळतपणे सागरला मिठी मारली ग. मग. आणि नेमका त्याच वेळी दादा तिथे आला. म्हणजे तो खूप चिडला. त्याचा काहीतरी गैरसमज झाला आमच्याबद्दल. ज्योती माझ्यात आणि सागरमध्ये असं काहीच नाहीये खरंच. अवी अरे तुला वाटतंय तसं आमच्यात काहीही नाहीये. अरे सध्या फक्त माझं लक्ष करिअरवर आहे. प्रेम वगैरे माझ्या डोक्यातही नाहीये रे. हे बघ, मला तुझ्याबद्दल काहीही बोलायचं नाहीये. मला फक्त मोनिकाबद्दल बोलायचंय. ती मुलगी निष्पाप नक्कीच नाही. त्यामुळेच का ती लग्नापूर्वी आई होणार आहे. अवी अरे दादा, हे बघ, तू का तिची एवढी कड घेतोय आणि तिने तुला मिठी मारण्याचं कारणच काय. अरे ती रडत होती, तिला काहीतरी सांगायचं होतं आणि तेवढ्यात तू आला आणि तिचा डाव फसला. अवी हे बघ, इनफ इज इनफ. बस. हे बघ, मला काहीही माहिती नाहीये. तू फक्त मोनिकापासून दूर राहायचंस बस. अवी अरे मोनिकाच्या बाबतीत माझ्या मनात सॉफ्ट कॉर्नर आहे, हे खरं आहे. हे बघ, आम्ही दोघंही एका वयाचे आहोत. मी स्वभावाने मोकळा आहे त्यामुळे तिला कदाचित मी जवळचा वाटत असे नाही. पण जर का तू हे असं टोचून टोचून सारखं बोलणार असशील तर आम्ही दोघंही विचारात पडू की आमच्यात मैत्री फुलते की प्रेम. जीवनाला सुगंध मातीचा. या मातीतच फुले उमलतात. एक दोन असंख्य. जशी उमलली आहेत वसुंधरेवर माणसं. तर मग माणसं सुगंध का देत नाही. फुलांप्रमाणे आपलं आयुष्य सुवासित का करत नाही. काही फुलं काटेरी दुर्गंधी असतात, हेच खरं.
स्वतःकडे खुणावून घेणारी, मदतीचा हात देऊन रक्तबंबाळ करणारी, दोष कोणाचा? मदतीचा हात पुढे करणाऱ्याचा की मदत मागणाऱ्याचा की या वसुंधरेचा? सगळी फुलं सुगंधी, सगळी माणसं निस्वार्थी का नाही जपली या वसुंधरेने? की दोष माझाच? बहिणीच्या लग्नासाठी हात पसरणारा मी एक षंड निर्लज्ज लाचार, मला जगण्याचा अधिकार आहे का? मला जगण्याचा अधिकार नसेल तर त्यांनाही नाही. नुकसान भरपाई द्या आणि जगा हवं तर, हवं तेवढं. काय तर म्हणे जीवनाला सुगंध मातीचा. म्हणून तर माझ्या आयुष्याची माती झाली नाही. घ्या चहा घ्या. आज मुलांना अगदी सुखद धक्काच बसणार आहे. या 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 बसा. बस. अरे बसा म्हणतो ना. बाबा, आमचं काही चुकलं का? नाही, माझंच चुकलंय म्हणून ही मीटिंग बोलावलेली आहे. बाय द वे, ती मोनिका कुठे आहे? का झोपली अजूनही? अहो नाही, ती तर सकाळीच उठून दर्शनाला देवळात गेलीये. अरे वा, सुधारणा आहे. अर्थात मी आता जे काही तुमच्याशी बोलणार आहे त्याच्याशी मोनिकाचा फारसा संबंध नाहीये. तिची केसच बिचारीची वेगळी आहे. माझं चुकलं, मला क्षमा करा. काय वडिलांच्या चपला मुलांना व्हायला लागल्या आणि मुलगी आई बरोबर स्वयंपाकघर सांभाळायला लागली की असं समजावं की मुलं मोठी झाली. पण मी तसं न समजता हम करे सो कायदा या न्यायानं तुमच्याशी वागायला लागलो. म्हणजे आतापर्यंत तसा वागत होतो, पण यापुढे तसं होणार नाही. अवी, ज्योती, सागर, तुम्ही आता मोठे झालेले आहात. स्वतःचं बरं वाईट कळण्या इतपत सुज्ञही झालेले आहात, असा साक्षात्कार मला झालेला आहे. त्यामुळे मी असं ठरवलेलं आहे की तुम्हाला पूर्णपणे स्वातंत्र्य द्यायचं. हो, पूर्णपणे मोकळीक द्यायची. तुमचे निर्णय तुम्ही घ्यायचे आणि उतरायचं आयुष्याच्या मैदानात.
पण खेळायचं ते जिंकण्यासाठीच. मी आणि आशा कोच या नात्यानं मैदानाबाहेर राहून तुमचा सामना फक्त बघणार आहोत. आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची, खेळाडू जेव्हा सामना हरतात ना, त्यावेळी तो त्यांचा नव्हे तर कोचचा पराभव मानला जातो. त्यामुळे तुम्ही जर सामना हरलात, तुमचे निर्णय जर चुकले, तर तो आमचा पराभव मानला जाईल. त्यामुळे खेळायचं ते जिंकण्यासाठीच. आहे मान्य? गुड. ऑल द बेस्ट. थँक यू. ऑल द बेस्ट. तुम्ही शांत व्हा. मी काय सांगते? अहो अहो काय होतं, तुम्ही इथे बसा. हो, सीमा जिच्याशी मोहननी लग्न केलं ती सीमा जातेगावकर. ती इथे आमच्या घरी आली होती. मला पैसे हवे आहेत मॅडम, 10 लाख रुपये. तरी पण माझी मुलगी खडतर आयुष्य भोगते आहे, त्या विचारानेच मी तुझी मम्मा रोज तीळ तीळ मरू ग. पालवयाची